याचा खरंच मोबाईल गेलाय आता. मोबाईल मस्ती नको. नाही वाजत व्हायब्रेट पण नाही होते. लावलाय ना कॉल तू त्याला? कॉल पण लावला बाई. आता याला सांग मोबाईल गेला पटकन सांग. ए इकडे मोबाईल गेला आता ये खाली. मोबाईल गेला याचा. अरे याचा गेलाय. मोबाईल खरंच गेला. ए भाई बघ ना. आता घराघर गेला त्याचा मोबाईल. अरे हे काय हे भाई तर मित्रांनो आता आपण उतरलो आपल्या स्टॉपवर. काय नाव आहे स्टेशनचं? तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं के एम ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा. तुम्ही म्हणा चला एकदम कपडे बिडे कुठे चाललाय? तर आम्ही चाललो आता बनारसला. तर माझ्याबरोबर दादा आहे, आता मोठा भाऊ आहे आणि मी आहे. तर असं काही कपडे आहेत. तर आधी काही शूट करता नाही आलं कारण की खूप घाईगडबड चाललेली आणि कपडे वगैरे पण बराबरी वगैरे चाललेली, लेट झालेलं. कामावरनं येऊन डायरेक्ट कपडे भरून चाललो आता चला तिकीट काढतो आणि जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलो स्टेशनला आणि उभे राहिलो भाऊ आणि आम्ही आता आहे 5 जण आहे. तर आम्ही तुला कल्याणला जाऊया. ट्रेन 11चे लागले, लेट होईल आता. आले आता आपले लोकल, आता याच्यात बसून आपण जाऊया. चला. आमचा काही इथे बघू शकता कसा उभा राहिला आहे आणि मला मोठा उभा राहिला आहे कसा देवात चिलमध्ये माणूस आहे तो. तर चला. तर मित्रांनो आता आपण आलो कल्याणमध्ये आणि आपली बॅग बिग ठेवलेत. आपले मित्र भेटले, बॅग वगैरे तिकडे ठेवलेत आणि आता चालू जरा मला सामान वगैरे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. चला जरा सामान घ्यायचं ते घेऊया, मग परत जाऊया. आपल्याला जे दुकान उघडं पाहिजे भेटले आपल्याला. मला पट्टा घ्यायचा होता, त्यासाठी आले घेऊ पट्टा इथून. तर झालं आपलं घेऊन, एका पट्ट्यासाठी आलेलो. माझा पट्टा राहिला घरी. चला जाऊ आपल्या परत मित्र. तर मित्रांनो आता आपण आल्या मित्रांबरोबर आणि बघू शकतात हा एक दादा हे दोघे इथे बसले. एवढं काही आपण सामान घेतलेलं आहे, ते उभे राहिलेत. आता सध्या यांची नावं मलाच नाही माहिती, नाव माहिती आहे तुला. चला अगर ना तुम्हारे हाथ अच्छा लग गई तो मेरा नाम बदल दे. अंकल इन्फॉर्मेशन देत आहेत. काका इन्फॉर्मेशन देत आहेत का घाबरवत आहेत? तुमने इलाहाबाद नहीं जाओ, इलाहाबाद से होते मिर्जापुर होते छुट्टी, विंध्याचल होते सीधा मिर्जा बनारस. काकाचं इन्फॉर्मेशन चाललंय. हे दोघं दादा इकडे इन्फॉर्मेशन ऐकतायत आणि ह्या दोघांचा काही विषयच वेगळाच चाललाय. हे दोघांचा विषयच वेगळा आहे. इकडं आमचं जरा डिस्कशन चाललंय. डिस्कशन चालू. पूरा पत्थर का यहाँ मुर्दा जलते हैं, लाश जलते हैं यहाँ इसके आजू बाजू. किधर दिखाओ. मैं अपनी चाची के घर ही जलाने गया था. ठीक है जल्दी जाएंगे, हम भी देखेंगे. हमको मुर्दे देखने हैं. अरे जाएगा ना, वहाँ पहले विश्वनाथ मंदिर तो छोटा था जब मैं गया था. यकीन नहीं मानोगे, सोने का डॉलर ऐसा बड़ा बड़ा मटके में भर कर रखा है. सोने का डॉलर, जो डॉलर होता है ना ऐसा ऐसा मतलब ऐसा 25 ये लाइफ में 25 पूरा भर के इतने बड़े. हाँ पहले पुराने जमाने के राजाओं महाराजाओं देखो मट्टी का मटका ऐसा डिजाइन में बनता है पूरा भर के. अगर कोई जैसे कोई दुखी है, तो कोई मानो किसी मर्द के बारे में प्रॉब्लम है तो वहाँ मनता मानता उसमें से आवाज आती है. एक बार का मौका मिलेगा दूसरी बार मत कर. ऐकतात का ध्यान लावून एकदम. हाथ में जितना पैसा आता है उसको निकाल ले, तो दूसरी बार आएगा तो पकड़ा जाएगा. नहीं होता था अभी वही पैसा सब मंदिर में छुपा. हे दोघे आता गंभीर झालेत एकदम. त्यांना आता विचार पडला आम्हाला हात घालायला भेटेल काय. लिखा गया तुम लोग जाओ वहाँ अगर मेला देखना है सावन के महीने में
अरे पूरा रामायण मतलब जो राम ने अपने जीवन में कर चुके हैं पूरा वाला को साक्षात नजर आएगा। कैसा सीधा हरण हुआ, मतलब राम के पैदाइश से लेके तिथं पोहोचायच्या आधी आपण इन्फॉर्मेशन घेऊया म्हणजे आपल्याला तिथं बरं पडेल. म्हणजे ते तिथंच राहतात ते. तुम्ही बोलायला इन्फॉर्मेशन एवढी कशी काय म्हणजे ते तिथंच राहतात, त्यांचं गावच आहे आणि आपण त्यांच्या इथं जाणार आहे आता. चला तर आता आपली ट्रेन लागली आणि आपण चाललोय पुढे. 4 नंबरला ट्रेन लागले. सगळे सामान घेऊन चाललो पुढे. चला ट्रेन मध्ये बसूया. आली आपली ट्रेन आता आणि चला आले लोकल आले. सॉरी लोकल बोलते सवय नाही मला. ट्रेन आले सगळे रेडी झालेत आता. आता डब्बा येईल आपला शेवटी डब्बा मागेच राहिलाय. तर चला एक्साइटमेंट थांबायच्या आधीच सगळे आपण जरा शीट बघूया नंतर. आपल्या जरा शीटवर दोन्ही मिनिट ठेवलेत. येता येता सुरुवात आपल्या जागे वगैरे गोणी वगैरे ठेवले लावलेत काढायला वगैरे. आता सगळे शांतच आहे. चला झाली आपली सीट मोकळी. सामान ऍडजस्टमेंट वरती पण ठेव. बसलो ट्रेन मध्ये. लाईट वगैरे बंद आहेत. आता तुम्हाला कोण दिसणार पण नाही. पुढे भेटतो तुम्हाला आता. भाऊ आमचा खायला बसला लगेच शोधायला आणि इकडे दोघं निवांत मोबाईल मध्ये. अजून टिटवाळा पण पार नाही गेला लगेच खायला चालू. काय बिस्किट वाईच वाजले गेले लगेच सगळे चालू. तुझी आयडी झोपायला जायचे तर सवय सगळे आमचे 3. इकडे आमचं इथं काहीतरी चाललंय. चला मग मित्रांनो आपण आता आहे वरती आणि खाली बसलेत. आपण आता झोपूया आणि सकाळी भेटू डायरेक्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण बसलोय सकाळी उठून आणि चहा वगैरे झाला आता आपला. आता आम्ही बिऱ्हाणपूरला पोहोचलो. कुठला पूर आहे स्टेशन कुठलं होतं? बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूर इथं आलो. चहा पिला आणि चहा कसला भारी होता. गरम पाणी विथ अद्रक पण नव्हतं त्याच्यामध्ये. मला जायफळ चाय. तर बघूया आता बाहेरचं तुम्ही. चला पुढे भेटतो आता. काय अजून अख्खा दिवसच ट्रेन मध्ये काढायचं अजून संध्याकाळी. चला पुढे नाश्ता टाइम. तर आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि बघू शकतात कसा धोका पडलाय. एकदम खतरनाक धोका पडलाय.
आणि हे दोघं माझे मजा उडवतात. दोघं जण गेलेत. धोका एकदम अजून महाराष्ट्रामध्येच आहे, अजून बाहेर जायचं बाकी. चला नुसता धोका आहे बाहेर राहायला. काय झालं दे ना बाई. घेऊन गेलता ना आम्हाला माहित ऑनलाईन मारता मग कोणाच्या अकाउंटला चेक करून हा करतोय बाई कोणाच्या अकाउंटला मारतोय सांगतोय मी त्यांना. आणि गेम खेळत असलो तर मी पाठवलं पप्पा सांगितलं झालंय बोलणं माझं. गेम खेळणं बघा पळवणे भुया की मारला पाहिजे तर आयडी बिडी निघतो बघायला. कसला फोन फोन ठेवलाय या लोकांनी बघितलं तू यो घेऊन गेलता ते विनीत तुझं बाजूला होतं. जाता तर तो घेऊन गेला. तू पण याच्यासोबत घेऊन गेलेलो. वापस केला असेल ना ते. आम्ही त्यांना विचार तू मोबाईल घेऊन गेला चेक करून येता परत. खेळत खेळत गेला होता. मला खेळत खेळत गेले नाही मला माहिती नाही. एकदम कन्फर्मेशन करून चेक करून येता. रात्रीमध्ये फोन घेऊन जाणार नाही. नाही तुझा भरोसा नाही आम्हाला. फोन लावतो तरी पण दाखवत नाही. जाऊ काय रे इतके तर मित्रांनो ठीक आहे मी करतो. ह्याचा मोबाईल हरवलाय आणि हा चॉकलेट खातोय. परवत नाही मोबाईल हरवला ते चॉकलेट बिकलेट पाहिजे त्याला. कसले त्याला टेन्शनच नाही त्याला मोबाईल हरवलाय काय हरवलं. निवांत जाऊ दे बोलतो नवीन घेऊ आपण. असं त्याला बहाणा पाहिजे होता आज. मोबाईल आल्याची कशी मोबाईल हरवला पुढे चॉकलेट खाऊन टाकलाय. दे अरे हात में दे. थँक्यू भाई. तुला कसं वाटतं? लाज पण नाही वाटत तुला ना की बाबा मला मोबाईल गेलाय नंतर काय? आईला ट्रेन धसके कसे देते. नाश्ता चाललाय. त्यांना सरकार देईल बाई तुला. प्रेमनी एकदम बदलून आली. सरकारचा माणूस आहे तो पण. जे सरकारला कळलं ना मग मधला वकील पण काय नाही करू शकत. तो पण 2 शिवाय घालून जाईल तुला. काय करू अरे भाई बिद्दास भाई खात बसलाय. देवात खात बसलाय. दर्द में भूक लगी है. भाई फ्रेम कशी येते व्यवस्थित सगळे जण दिसतात. बाहेरचा व्ह्यू पण चला. भाईचा मोबाईल मला नाही पडायचं. भेटला कशी काय ठिकाणा नाही. आता त्याची आम्हाला पार्टी स्पॉन्सर करू. आपली कॉफी पिलाई का मेरा भाई. वाजणार बघ आता बघ. मोबाईल गावला तुला नाही दिसत चांगलं ते. भेटला का रे? कसं वाटतंय? थोडस दुःख पण होते नवीन फोन नाही घेता येणार. पण काका ही व्हिडिओ नाही काकावर नाही पोहोचणार आहे. काका करून तर तेवढीच जाणार अर्धी. नाही काकापर्यंत नाही जाणार. हे कसे निवांत डिस्कशन बघा. हे तिथे इथे ठीक आहे चला जरा. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो इटारसी. आपल्याला पण नाही माहिती काय आहे. आणि हे माझा फर्स्ट ट्रॅव्हलिंग आहे मेलमधनं. आणि हे
हे 2 नमुने दिसले का कसे आहेत एकदम. ते गेलेत बाहेर जरा काहीतरी आणायला वगैरे. आणि आपला यो काय पहिलाच प्रवास आहे, थोडा अनकम्फर्टेबल पण आहे. ओके, तुझं किती नाही रे? पहिल्यांदाच ना? पहिलाच आहे माझं. मेल मधनं कधी नाही आलो. तुम्हाला माहिती आहे मी बाईक वगैरे घेऊनच जातो. कुठं जातो म्हणजे की आपली स्कूटी काढ गेलो. फर्स्ट टाइम आता चाललोय ट्रेननी. जाऊया आता काय. आणि त्यात पण इथं आल्यावर सांगितलं की 24 तास बसायचं ट्रेन मध्ये. अजून मोठा शॉक बसलाय. आता बोलतायत की उद्या सकाळी पोहोचणार आपण. अजून हार्ड काम आहे आमचं. मला आधी बोललेले शनिवारी सकाळी संध्याकाळी बसायचं, रविवारी संध्याकाळमध्ये उतरायचं. आता बोलताय सोमवारी सकाळी उतरायचं. आता पुढे गेलं सोमवारी संध्याकाळी केली तर वाट लावली. काय नाही आता हे बाहेर गेले जरा वेळच पडूया. आमचं काय खाऊन पिऊन झालं. इथे बिस्किट आम्ही खायला एकदम एवढं सगळं आणलंय ना. प्रत्येकाच्या बॅगा खायला भरलेत आमच्या. खाव्या वगैरे आताशी एकच बॅग खाली केली तर एवढं सगळं निघालंय. अजून 1, 2, 3 बॅगा बाकी आहेत अजून. सापू सगळ्याच. चला आराम वगैरे करूया, भेटू नंतर. हे बाहेर गेलेत आणि बाहेर जाऊन पण काही शांत बसत नाहीत. कोण अशी तरी आता ओळख केले आणि बसलेत बोलत. अरे बाई ट्रेन निघायच्या अगोदर आतमध्ये बसता. आता तिथे जाऊन पण काहीतरी उंगल्या करतात. त्याला आता येतील आतमध्ये, मग विचार ना काय बोलतात ते. तिकडे उभे राहिलेत, त्यांना हाक मारतोय. एक कॉल लाव रे जरा. मॅडमला सोड तिथे बाहेर बघ. दोघांना कॉल बघ कसे उभे राहिले दोघं नमुने. पहिले लोक कसे आहेत. एक काका सरक कशाला मध्ये आलाय, फ्रेम खराब करतो माझी. गेला काका. त्यांना मी सांगतोय हात दाखवतो इकडे या, मला ते तिथून ज्यूस पाहिजे. हे लोक ऑर्डर देऊ. त्यांच्या मागे ते ना ज्यूस आहे काहीतरी, मँगो ज्यूस आहे काहीतरी, फ्रुटी काहीतरी आहे. ते मागून फ्रुटी घे ना. फ्रुटी ती मागून फ्रुटी, ती मागची फ्रुटी आहे बघा, मागे आहे बघ. घे जरा. हा थंड आण बघून फ्रुटी. इकडे खिडकीतनं हाका मारून थकलो तुम्हाला मी. घे गेले बाई लोक गेले घ्यायला गेले. दोघ जरा गेले. घेतील भाऊ. आपले बाई लोक खतरनाक माणसं आहेत. गेलेत घेतायत. त्यांना थंड घेऊन या, इथं वरती येऊ नका. बाहेर जाऊन एकट्याच काय ना काहीतरी करत बसतात. येतील आता, घेतील. घेतलं का नाही घेईपर्यंत उजडवतील रे आईला. बारकी बॉटल घेतली. ते तिकडे बाहेर बसलेत आणि हा इकडे हे जर भलतच काहीतरी. हा एक विचित्र माणूस भलतच काहीतरी. एक दुसरा वरती झोपलाय आपला मित्र. बघा मला यांची काही नावं नाही माहिती. मला फक्त त्याच्या माणसाचं नाव माहिती आहे. कमी आतापासून 12 लोक येऊन गेले आम्हाला खायचंय का नाही विचारायला. आमचे 2 माणसं बाहेर गेले ना, इथं आम्हाला यावशी लिस्ट लागले. ए बाय पाणी बाटल, ज्यूस, थंडा बाटल, बिस्लरी किस्लरी, इश्के विश्के, झीस गिजीस, भरपूर काय आलंय. राईस बिर्याणी घेतले बाई. आपली गोष्ट घेतली त्यांनी, घेतले. आता बाहेर उभे राहिलेत. येतील घेऊन ना. चला या लवकर आतमध्ये. घेतले थंडा घेतला त्यांनी. इकडे बाहेर आमचे माणसं थंडा वगैरे घ्यायला गेलेत. आणि इकडे ट्रेन मध्ये आतमध्ये लाईन लागले यांची. काय ना काहीतरी. आता आतमध्ये येत आहेत. इथं लय जण येऊन गेले. इकडे लय जण येऊन गेले. पाणी बॉटल, ज्यूस, थंडा, हे ते. ह्यांनाच वैताग आलाय आता वरडून ह्यांच्या आवाजानेच. सरजी चाय, सर बिस्लेरी, सर जेवण नाही. काय बोला त्याला, पनीर टिक्का, चाऊमिन.
पनी चाय पनीर पराठा है, नूडल्स है, चाउमीन है, वेज बिरयानी है, आलू का पराठा. या बघा या गोष्टी यालाच आता वैताग आला माहितीये का ह्याचाच वैताग आलाय याला. एवढा माझ्या मागे कोणी नव्हतं लागलं एवढे पेरे मारतात. एका डब्यात 4 वेळा माणूस गेलेला आहे आणि 4 वेळा आम्हाला आता- नाही बोलून पण विचारून गेलाय. आता जेवण करतात चाऊमिन बिमिन सकाळी चाय कॉफी यांनी याचा वैताग आणलाय आणि येतं आता हे दोघे काही आतमध्ये येतात. आले आतमध्ये येतात. आले की सांगतो काय काय होतं बघू. हा आता गेलता उठून ट्रेन चालू झाली गेलेला बघायला. सर उडला काय नाही ना गाड झोपलाय साला. रात्री आता- आता जागू आपण थांब. आपण सगळे झोपायला लागतो. सिंधले चालू आणि ट्रेन चालू नाही. दोघं अजून आले कसे नाही तिकडे. आले चढले. चढले असतील वरती. चढणार 100% चढणारी लोक पण अजून आले नाहीत. नाही तर मी ते दिसते ट्रेन गेली. येतो मागच्या लोकांनी याच्या चक्करमध्ये 1000 रुपयाचा 2000चा फाईन भरायला लागला असं. चेन काय म्हणतात चेन सॉकेटचा चेन लॉक नाही इमर्जन्सी ब्रेकचा. ट्रेन झाले चालू. बाई आले आला आपला थंडा आला. या दोघं नागपूर थकले आयला. हे दोघं येडे दुसऱ्याकडे. त्या माणसाची काय बोलत होता रे. कोण होता तो काय बोलत होता. बोला आम्हीच पहिली बार आहे हमको ही नहीं मालूम. बोला आता हे काय बोलू याच्याकडे मागतात बोलू पैसे मागतात काय बोलू. काहीतरी झाला मॅटर पैसे कर. बोलू हे लोक जाईल तिथे ओळख काढत बसतायत. त्यांना काही कामच ते नाही. जाईल तिथे ओळख काढायची आता. मला वाटलं भेटला गरजू कोणतरी. फॅमिली बरोबर आलेलो पैसे आले बॅग चोरला गेले. पैशाची मदत करता का. तुझ्या वारीत काय थंड आणलेला. आता ग्लास काढलेत. फील लेके पियेंगे. आम्ही पण 4-5 डबे पुढे चालत गेलो परत मागे आलो. हॉर्न वाजला की आम्हाला वाटलं निघाली. निघाली जात नाही गाडी निघते. आणि दलाल भाई उठलेत. ओमकार भाई उठले. का काय म्हणतात नाही रे पी उघड आपल्या स्टाईल मध्ये कसं उघडत. ग्लास क्रॉस करून टाका. फेस नाही आला पाहिजे. असं ना टिल्ट करू का. डेट वर बघा एवढे 1 2 3 आणि मी 1 बस एवढं जण पिणार. अरे नाही फेस टाक तू. आम्ही फेस आधीच काढलाय. तू बाई त्याला खरंच वाटतं फेस येतोय. मापात पाप नाही. इज्जत के साथ सबको. ओके थोडेसे उरलेले भावाच्या नावाचे काढून ठेवलेले साईडला. नाही घे तुला. आपण लावून टाकतो. चल पैक कर भाई पैक कर. हे का बाबा थँक्यू भाऊ. तुम भी क्या याद रखोगे. Cheers. पिऊया चला. भारी आहे. आता चढेल सगळ्यांना झोपा. चला थंडा पिऊया. तुम्ही पण प्या पण आपापल्या पैशाने घेऊन. तर आता आपण उठलो झोपून आणि आता आपण काय तर पुरणपोळी. बहिणी पुरणपोळी आणले. भाई बोललो भैया नाही. चला पुरणपोळी खाऊया आता. और ना बऱ्याच वेळाने कॉफीवाला आलाय आणि पार्टी कोणाकडून आहे. भाईचा फोन मिळाल्यावर पार्टी देतोय आणि बरोबर टायमावरती आलाय. भाई खतरनाक टायमिंग आहे. आज आमचं खाऊन पण नाही आलं ना भाई. चला आता कॉफी मध्ये बुडवून खाऊ आपण. चला भाई बनवा तरीका बघा यांचा. नंतर मिक्स पण करायचे भाई बाबा. खतरनाक काम आहे. काय मला कॅपिचिनो सांग ना.
कॅपेचिनो हे नाही ठेवा नाते ready का? बघू शकतात बाईकच्या मोबाईलची पार्टी. नवीन घेतला ये नवीन ट्रेन मध्ये वापरलं ट्रेन मध्येच नवीन घेतला त्याला. खुश. घातला कसा झाला आठवलो. सेल्फ सर्व्हिस. आम्ही कॉफी मागवलेली आणि कॉफी म्हणजे तुम्ही कधी आला तर कॉफी पिऊ नका. नुसतं गरम पाणी आहे, काय चव नाही काय नाही. विचारा कशी आहे कॉफी. सकाळपासून दुसऱ्यांदा गरम पाणी पिलेलं सक्सेसफुली. पैसे देऊन गरम पाणी पिण्याची मज्जाच वेगळी आहे. एकदम. समोसे गरम समोसे परत घेणार का बाई. गरम समोसा काय अरे गरम पाणी पिलेलं आहे एकदम, पैसे देऊन पिलेला आहे तो पण. तुला पाणी नाही भेटा आम्ही गरम पाणी पितोय. बाईकची देण्याची टेक्निक म्हणल्या भारी होती. भाईने फक्त दुधाचा एक कप भरला, त्याच्यामध्ये घाटला, तुम्ही स्वतःच घाटला. 50 रुपये देते 20 की जगह तुम पिला खुद पिला. असू दे ठीक आहे आता काय चला पिऊन सपूया. जबलपूर स्टेशनला थांबलोय आपण. आता बाहेर गाड़ी नंबर 114665 सोमनाथ से आने वाली सोमनाथ जबलपुर एक्सप्रेस दिसतात का नाही ना. इस समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 एक भूत आहे, एक इकडे भूत आहेत बसलेत आणि आम्ही स्टेशनला उभे आहे. हे मुंबईला जाणार लोकल आहे. 2217 चला आपण जाऊया आता. त्यांचं काय चक्कर पडत. तर मित्रांनो आपण आता बसलोय चणे काय आणि हे ते नमुने चणे जे पॅकेट खोललं ते संपलंच पाहिजे. आहे एक पॅकेट ते खोलले आता ते पण संपल्याशिवाय आता ते थांबायचं नाही. एकदम पूर्ण जोर लावून खावायचं कारण की तिथं गेलं फिरायला ताकद पाहिजे का नाही. म्हणून ते चणे खाते, हाडं मजबूत झाली पाहिजे. संध्याकाळी जेवणाचा काही प्लॅन नाही आमच्या चणे खाऊन आम्ही दिवस काढतो. ऑर्गनायझर काय म्हणत तुमच्याबद्दल. नो कमेंट. जेवणाचं काय प्लॅन नाहीये. नेहमीप्रमाणे आम्हाला ऑर्गनायझरची टांग दिलेली आहे. बरे ही आमची फर्स्ट ट्रिप असून त्यांच्या बरोबरची पण टांग दिलेली आहे. आमच्या बरोबर लई ट्रिपा झाल्या त्यांच्या. इथं पण असंच होतं. तेव्हा ऑर्गनायझर नसताना पण ते असेच होते. हे फुल रागामध्ये बोलवा चिडल्यावर तुमच्या आईला. एवढं बोलल्यावरती लाडू आलेत. ये लाडू सगळ्यांनी म्हणून टॉर्चर केलंय. तेव्हा जाऊन कुठे लाडू तेव्हा जाऊन कुठेतरी लाडू बाहेर सकाळी 12 वाजल्यापासून लाडू येतात. ऑर्गनायझर आमचे किती जे लाडू सकाळी 12 वाजल्यापासून बाहेर येतात ते आताशी बाहेर आले. अरे हसतोय बॅन. आता मुहूर्त होता त्याला मुहूर्त आता निघालाय. ते पण 4 वेळा मंत्र बोलल्यानंतर आले ते टोचून बोलल्यानंतर. स्वाहा जरा जास्त बोललोय आम्ही. याला सकाळी 10 वाजल्यापासून येतात बाहेर. यादव बाबू प्रकट झाले. पण हे लाडू तुझे होते का रे. लगेच दिले काय. आम्ही नाही बोललो हो बोललो, त्यांनी काही विचार नाही केला. डबा पुढे ठेवला आणि मच्छर काय वरच्यावरच गेले खाली पण नाही आले. चला आता लाडू खाऊ. बाई संध्याकाळच्या वेळेला बाहेरचं चने खिलाय था मैंने. बस आता एवढंच दिसेल. परत त्यानंतर अजून रात्र पडली अजून काय बाहेरचं सगळं बंदच होईल. असं दिसतंय एकदम खतरनाक. -0 मध्ये चाललं ना त्या कांडो पाहिजे तुला. आले लाडू डिंकाचे. मला हे ना माहिती काय काय मिक्स केलंय बट मला रवा पण लागतोय मध्ये मध्ये. साखर आहे आणि ते मैदा जेने आणले त्यालाच माहित नाही कसलं काय आहे. मी थोडी सगळ्यात पहिले ह्याला खायला दिलेलं एक खाऊन बघ बाई कसं लागतंय. सगळ्यात अगोदर विकट जर पडली तर माझीच पडत. नंतर इकडे हे नंतर यो. तर माझ्या अगोदर संपवलं त्यांनी. मग लवकर इफेक्ट जर पडला तर तिकडे पण पडू शकतो. आमची शर्यत आहे सध्या. मी अजून खाल्लाच नाही. मी आहे खाना आता.
सांगा बाय बाय कसा धुका धुका आला आता कसं तरी व्हायला लागलंय. लाडू संपवून झाले आता चकल्यांची बारी आम्ही चकल्या कपवायचे भरपूर काय काय आणलंय सगळ्या चकल्या खावायच्या आपल्या चकल्या कशा तैला भरून नंतर चकलीमुळे जरासं वाचलाय. चकल्यांमुळे वाचलाय नंतर थोडा टाइम सकाळी तुम्हाला बोलत 3 बॅगा भरून जेवण आहे आता संपलंय आता खाण्याच्या आता संध्याकाळी काय जेवण ते खायला नाही अजून म्हणजे खायला पण असं जेवायला काय नाही चुरी खायला आहे चिप्स आहेत चकल्या तर बघितल्या किती आहेत अजून काय काय रे सफरचंद आहेत केळी आहेत इकडे केळी आहे बा लगेच ताव लगेच केळ्याचं नाव घेतलं लगेच ताव मारला काय वाकून घे थांब बाई लगेच चकल्या बाहेर आहेत कळलं चकल्या खाऊया पुढे काही स्टेशन येईल तर उतरूया जरा चालूया बसून बसून कंटाळूया ह्याचा खरंच मोबाईल गेलाय आता मोबाईल मस्ती नको. नाही वाजत आहे, व्हायब्रेट पण नाही होते. लावलाय ना कॉल तू त्याला कॉल पण लावला बाई आता याला सांग मोबाईल गेला पटकन सांग ए इकडे मोबाईल गेला आता ये खाली. मोबाईल गेला व्हायचा अरे याचा गेलाय. मोबाईल खरंच गेला ए भाई बघ ना आता घराघर गेला त्याचा मोबाईल. अरे हे काय हे भाई खरंच मस्ती नको. इथून कुठं हल्लोय का मी आम्ही कोण हल्लोय का इथून अरे पण इथं ठेवलं तू इथंच काय वरून मस्ती करतो खाली इथं चक खाली बघ किती पडला घुसला का अरे इथंच बसला होता तो बसल्या तर आता आठवण आली मोबाईल अरे मी ते खेळून त्याच्याकडे परत दिलेला याने काय माहित कुठं ते बसलेला असा मोबाईल. फोन लागत नाही फोन आता आवाजच येत नाही. 2 नंबर आहेत ना. दुसरा नंबर सांग फोन लागतोय अरे आवाज येत फोन नाही. लागतोय आवाज नाही येते. रिंगच वाजत नाही नॉट रिचेबल झालं नाही रिंग वाजते रिंग काही वेळाने मग स्विच ऑफ दाखवेल बघ स्विच ऑफ स्विच ऑफ दाखवला ना समज काम 25 लाव परत एकदा. लाव परत लाव कॉल आमच्याकडे तो एसी मध्ये काम यायला लागला. आता गेलाय कर आता वाटे. बघ बाईला घाम उठलाय इकडं मी खरं जातो मोबाईल माझ्या मगाची मस्ती केली ती आता नाही केलेली हे भाई उठून चेक कर. मगाची मस्ती केली ती बाई ऑल द बेस्ट सांगून देते ना. कुठे गेला ही वेळेला परवाच नाही 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 त्याला मोबाईल बघितला त्याला. ऑर्गनायझरला परवाच नाही 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 आता टेन्शन आहे प्लीज नको मस्ती नको. बोलली असेल तर घेऊन गेला त्याला अरे मी खाली पडलेलो उठून उभा राहिले. हे भाई किंवा बाई निवांत आहे थांब साधनाचा येतोय फोन करतो. निवांत बसलाय आज आहे अंगारीचा आज आहे. खरंच मस्त. नक्की कुठे गेला नाहीस ना तू आता अरे कुठं नाही इथंच होतं ना भाई इथं तर ठेवलेला होता कधीपासून तू खेळत होता त्याबरोबर इथं होता. आमचं लक्ष नाही मोबाईल कुठे होता. 4:30 ला पोहोचून जाईल. अरे इथे त्याला मोबाईल भेटत नाही. कल्याणहून 5 मुलं बसले सगळे बनारस. घाम फुटलाय बनारसचे म्हणजे एक मित्र बनारस आहे. गेला बाई चेकिंगला गेला चेकिंगला समज आली. इथे मोबाईल इथे खाली ठेवलाय था भेटल्यावर सांगू थांब आला का त्याचा मोबाईल काय माहित कुठे हरवलाय मोबाईल हरवलाय कुठे भेटला का त्याला? गेला काय ये सर आम फुटल्याकडे त्याला आता सिरियस झालाय तो की खरंच गेला त्याला सिरियस झालाय आणि ऑर्गनायझरला काही फायदा नाही झोपला म्हणलं की स्वतः म्हणतो अरे बघू माझा मोबाईल एवढ्यावर कोण चोरेल का आम्ही कान आलाय भेटला रे भेटला का काय भाई बघ ना जरा पडला
तू चेक कर पुढे माग करणार मागं बिगं चेक कर सगळं चेक कर. हे बघ कुठं आहे का तो हे हात बघ. धुवून आला जाऊन. हे बरं आहे तुला मोबाईल शोधा सांगितलेला. बाई, नाही इकडं कुठंच नाही. नक्की भेटेल टेन्शन नाही. शो तुला सांगते बघ कुठे जाऊ दे ना तू मगाशी बोला ना शील पप्पा का पैसा. काय फ्लॅश पट्टी आहे. अहो, तो तिथं यांचं तर शोधत घ्यावं लागेल. आता ठेवलंय चाल काय मोबाईल इथे ठेवलाय दुनिया सायलेंटला शोधला. फोन नव्हताच ना माझा भात शोधून पण नाही देणार. हा एवढं मेहनत करून आम्ही करतो सायलेंटला नव्हताच ना पण फोन माझा मला माहिती ना. पाणी पाणी. मग तुझं लक्ष कुठं आहे भाई तुझा मोबाईल इथे जातोय तुला कळत नाही मग अशी फ्लॅश बिश पेटली असेल ना कसं माणूस आहे. आता सिरियस मध्ये जाईल. आता सिरियसली होता भाई बघ गेला तर आम्ही शोधून पण येणार. आता तर देणार हात पण नाही गपचूप होतं. काय फिलिंग आली तू आमच्यावर विश्वास नाही ठेवत ना. सोड. आता तो व्हिडिओ कशात बघतो. आता काय फिलिंग आली तुला थोड्या तो वेळ मोबाईल काढणारच नाही बाजारात. चार्जिंगला बी नाही लावणार. संपला विषय. बस हो गया. मग आता घेऊन जात होता आता ठेवणार पण साईडला जाऊ तिकडे तुम्ही. मग कसं वाटलं तर 2 मिनिटासाठी बेपी वाटला ना. किती वाढला पप्पा का अरे पैसा सिमचा प्रॉब्लेम असतो रे. आणि ते सकाळी म्हणलेला बहुत पैसा आहे उसका अंदा पैसा रेड पडली 10 पडले त्याच्यावरती तुझ्या व्हिडिओ अंदा पैसा. व्हिडिओ मुळे झाला. लोकांनी त्यानं एवढं अपलोडच नाही केला अजून. तो बोलतोय ना दाखव. तर मित्रांनो आता आपण उतरलो आपल्या स्टॉपवर. काय नाव आहे स्टेशनचं वाराणसी. वाराणसीला आता उतरलोय आणि इथं चला मग आता हे एंड कर सगळे थंडवले सगळ्यांनी तिकीट करून दाखवा. स्मोक निघतंय आणि हा इथंच मी ब्लॉग आता एंड करतो. पुढे तुम्हाला नंतर दाखवतो पुढचं जर्नी. याच्या पुढे नेक्स्ट ब्लॉग येत राहतील. हा डे 1चा ब्लॉग. चला मग टाटा भेटू. जर का हा ब्लॉग आवडत असेल तर लाईक कमेंट करा. पुढचा ब्लॉग लवकरच येईल तुम्हाला. लगेच 2-2 दिवसात तुम्हाला एक ब्लॉग येत राहील तसं ग्रुप जर्नी. तर हा इथे जॉईन करतो खूप मोठा ब्लॉग व्हायला. चला भेटू.